दररोज चिकन असतं, मटण असतं, मटकी असती, बटाटा असतं, काही ना काही आठवड्याभरात भाज्या असतात आणि त्यासाठी आपल्याला मसाला वाटायचं म्हटलं की नेहमी नेहमी कंटाळा येतो, कारण तेच भाजायचं आहे आणि नवीन मसाला करायचा आहे आणि भाजी करायची, खूप कंटाळा येतो आहे. तर अगदी ताजा फ्लेवर येईल अशा पद्धतीचा मसाला आपण इथे करणार आहोत. ते सुद्धा 1 ते 1.5 महिना तुमचा मसाला टिकेल. तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये करून ठेवा, तुमचा मसाला अजिबात खराब होणार नाही आणि भाज्यासुद्धा खूप छान होतील. अशा पद्धतीचा आपण 1 थेंब तेलामध्ये मसाला करणार आहोत. तर बिना पाण्याचा आणि तुमचा भरपूर दिवस टिकेल आणि मस्त चमचमीत मसाला आणि सगळ्यांनाच आवडेल असा मसाला जर करायचा म्हटलं तर तो कसा करायचा आपण बघणार आहोत. त्यासाठी मी अर्धी वाटी डाळव घेतलं आहे, 3 ते 4 मिरच्या घेतल्यात, जाड्या चपाट्या मिरच्या आहेत, जास्त तिखट नाही आहे. 1 वाटी दगडफूल घेतले, म्हणजे फूल घेतलं आहे मसाल्याचं, ते घ्यायचं आहे. वाटीचं एकच प्रमाण ठेवायचं आहे आणि पाऊण वाटी धने घेतलेले आहेत आणि मिरच्यासुद्धा आपण इथे 10 ते 12 ह्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. फिक्क्या मिरच्यासुद्धा आपण 3 ते 4 घेतल्यात आणि खोबऱ्याचा किस जो आहे 1.5 वाटी घेतलेला आहे मोजून. आपण दालचिनी घेतलेली आहे. शहाजिरं घ्यायचं आहे आपल्याला 1 चमचा. लवंग घेतल्यात आपण 4 ते 5, बरोबर 4 ते 5 लवंग आहेत माझ्या. सोप घ्यायचे आहे, बडीसोप 1 चमचा. तीळ घेतलेत आपण 1 चमचा. मिरे घेतलेत 5 ते 6. नाकेश्वर घेतलेला आहे आपण छोटासा तुकडा आणि 1 भेंडी विलायचीचा मोठी एक भेंडी विलायची घेतलेली आहे आणि आपल्याला स्टार फूल घ्यायचे 2. व्यवस्थित आपला मसाला घेतला आहे आपण पूर्ण. तर येथे मसाला घेतल्यानंतर चांगले 4 कांदे घेतलेत मी कापून, आबडधोबड कांदे कापून घ्यायचेत, पण 4 घेतलेत मोठाले. तर हे वाट्याचं प्रमाण झालं, तुम्ही वाटीनेच प्रमाण घ्यायचं आहे आणि आपलं बारीक सामान जे आहे आपण ते चमच्याने घेतलेलं आहे. तर येथे आपण काय करायचं आहे, खोबऱ्याचा किस करून घेतला आहे. मी कशासाठी घेतला आहे, कारण खोबऱ्याचे ज्यावेळेस आपण काप करून घेतो आहे आतपर्यंत खोबरं भाजलं जात नाही. काळा रंग जो असतो भाजीला, म्हणजे काळा रंग आणि झणझणीत भाजी जी दिसायला पाहिजे, रस्सा जो आहे तो अगदी छान असला पाहिजे आणि जळायलासुद्धा नाही पाहिजे. त्यासाठी काय करायचं, खोबऱ्याचा किस करून घ्यायचा आहे, तो भाजायचा आहे. तर इथे थोडासा भाजत झाला, म्हणजे चांगला ब्राऊन झाला की गॅस बंद करायचा आहे आणि गरम आपल्या भांड्यावरती जे तवा ठेवलेला आहे, कढई ठेवलेली असेल त्याच्यावरती आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे नंतर. तर इथे खोबऱ्याचा किस भाजून झाल्यानंतर आपण ताटामध्ये त्याला काढून घेतो, म्हणजे थंड करण्यासाठी. बऱ्याच वेळा आपण भांड्यात ठेवू शकत नाही, त्यासाठी थंड करण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. तर आता पुढची प्रोसिजर करायची. पाऊण वाटी आपण जे धणे घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला चांगले ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे. भाजताना गॅस आपला मिडियम ठेवायचा आहे, म्हणजे मसाला अगदी व्यवस्थित भाजला जाईल. आणि हा मसाला जो आहे ना, तुम्ही मटकीच्या भाजीला, वांग्याच्या भाजीला, बटाट्याच्या भाजीला, अंड्याला, मटणाला, चिकन, काहीही तुम्ही कुठलीही भाजी करू शकता, पण मस्त भाजी लागेल. एकदा तरी ट्राय करून बघा हा मसाला. आणि करायलाही खूप सोपा आहे. वाटीचं प्रमाण दिलं आहे, वाटी जी असेल कुठली वाटी घ्या, त्याच वाटीच्या प्रमाणाने साहित्य घ्यायचं तुम्हाला. तर धने आपले चांगले भाजून झाले, त्याच्यानंतर चपाटा मिरची घेतल्यात मी 3 ते 4 त्या घेतल्यात आणि 10 ते 12 आपल्या तिखट मिरच्या आहेत त्या घेतल्यात, सोबत भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर तेल अजिबात इथे वापरायचं नाही आपल्याला. जोपर्यंत आपल्याला जितकं कमी तेल वापरलं जाईल तुमचा मसाला तितका जास्त टिकेल, त्यासाठी आपल्याला अजिबात तेल वापरायचं नाही आहे. तर इथे मिरच्या चांगल्या भाजेपर्यंत, म्हणजे व्यवस्थित भाजूनच घ्यायच्या, नाहीतर कच्चेपणा मसाल्याला जर राहिला मिरच्याचा तर उग्र वास येतो, म्हणजे मिरचीचा फ्लेवर यायला लागतो. तर त्यासाठी काय करायचं आहे, मिरची चांगली भाजली की मसाल्यामध्ये मिरची वापरली हे सुद्धा कळत नाही, इतका छान मसाला लागतो आहे. तर मिरच्या आपल्या चांगल्या भाजून झाल्यात, त्यासुद्धा आपल्याला त्याच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला 1 थेंब तेल घालायचं आहे. अर्ध्या चमच्याला कमी इतकं तेल घातलं आहे, अर्धा चमचा पण नाही आहे, त्यात खूप कमी घातलं आहे. त्यात आपली भेंडी विलायची, मिरे, दालचिनी, सर्व जे साहित्य आहे खडे मसाले ते घालायचे आहेत. तर हे घातल्यानंतर काय करायचं आहे, मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. लवंग आपली थोडीशी फुलायला लागली की, म्हणजे मसाले फुलायला लागले की त्या स्टेजवरती काय करायचं आहे, नागेश्वर आहे सगळ्यात शेवटी घालायचं आहे. तर व्यवस्थित आपला तो खालचा खडा मसाला भाजून झाला की त्यावरती आपण जे फूल घेतलं आहे मसाल्याचं ते भाजायचं आहे. फूल भाजताना एकसारखं हाताने, म्हणजे चमच्याच्या साहाय्याने प्रेस करायचं आहे आणि दाबून दाबून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आपलं फूल भाजून झालं की त्या स्टेजवरती आपण 1 चमचा तीळ जे घेतलेले आहेत ते घालायचं आहे. शहाजिरंसुद्धा घालायचं आहे सोबतीला. तीळ शहाजिरं घालून झालं की बडीसोपसुद्धा घालायची आहे. बडीसोप घालून झाली की आपल्याला हे साहित्य जे आहे एकसारखं हलवत घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता इथे तडतडायला लागलं की त्या स्टेजवरती काय करायचं आहे, आता इथे गॅस बंद करून टाकायचा आणि आपल्याला त्याच पॅनमध्ये थोडा वेळ भाजू द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर हे झाले आपले सुके मसाले भाजून. तर सुके मसाले भाजून घेतल्यानंतर आपण तेलाचा वापर फक्त आपण खडे मसाले वापरण्यासाठीच केलेला आहे, त्यामुळे काय होतं, तुमचा मसाला अजिबात खराब होणार नाही. तर आपण आता इथे रोस्टेड चणा डाळ, म्हणजे डाळ जो आहे ते घेतलं आहे.
ते सुद्धा आपल्याला बिना तेलाचं भाजून घ्यायचं आहे. आणि भाजताना काय करायचं, हे सुद्धा चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे, नाहीतर पूर्ण मसाल्याचा रंग बदलू शकतो, म्हणजे व्हाईट येऊ शकतो. त्यासाठी काय करायचं, डाळवं भाजताना सुद्धा चांगलं ब्राऊन होईपर्यंतच भाजायचं आहे. आणि गॅस मिडियम ठेवायचा, म्हणजे व्यवस्थित भाजलं जाईल. आपण जर गॅस फुल ठेवला, कारण बिना तेलाचं भाजतोय, तर व्यवस्थित भाजलं जायचं नाही. तर इथे चांगला रंग झाला आहे आणि ब्राऊनसुद्धा झाला आहे, म्हणजे भाजून झालं आहे. तर आता काय करायचं, मी इथे गॅस बंद केला आहे आणि गरम याच्यावर थोडा वेळ भाजून घेते. नंतर काय करायचं, आपण जे पूर्ण सुके मसाले भाजून घेतले त्या प्लेटीमध्ये आपल्याला डाळवं काढून घ्यायचं आहे. तर इथे आपलं डाळवंसुद्धा भाजून झालं आहे, पूर्ण मसाले भाजून झाले. आता राहिला आपला कांदा आपण सगळ्यात शेवटी भाजतो आहे. तर कांदा भाजताना काय करायचं, अजिबात तेल घालायचं नाही आहे. ते सुद्धा आपल्याला मंद आचेवर, म्हणजे तुम्ही गॅस थोडासा फुल केला तरी चालेल कांद्याच्या वेळेस, कारण कांदा भाजायला खूप वेळ लागतो. तर एकसारखं चमच्याने हलवत राहायचं, म्हणजे कांदा व्यवस्थित भाजून जाईल. तर कांद्याचा चांगला रंग काळपट थोडासा आणि ब्राऊन झालेला आहे. तर त्या स्टेजवरती कांदा करपलेला नाही आहे. तुम्हाला वाटेल एवढा काळा मसाला भाजला आहे, अजिबात करपलेला मसाला लागणार नाही आहे, मस्त मसाला लागेल. तर आपले सुके मसाले जे आपण घेतलेत ते बाजूला घेतलेत आणि कांदा बाजूला ठेवला आहे, कारण कांदा आपल्याला सोबत काढायचा नाही, नाहीतर काय होईल, तुमचा मसाला जो आहे हा सुका तो बारीक निघणार नाही, म्हणजे एकदम बारीक फाईन पेस्ट होणार नाही आहे. त्यासाठी काय करायचं, छोटं भांडं घ्यायचं, मोठं भांडं घ्यायचं नाही, छोट्याच भांड्यात आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे. तर इथे छोट्या भांड्यात मसाला काढून घेण्यासाठी मी काय केलं, पूर्ण मसाले जे आहे आपण भाजून घेतलेले मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची, ते सुद्धा बिना पाण्याची. आणि आपण बिना तेलाचे भाजल्यामुळे त्याची पावडर खूप छान येते. तुम्ही ट्राय करून बघा, म्हणजे मसाला तुमचा खूप छान रेडी होईल. तर इथे तुम्हाला जवळून दाखवते मी, चांगलं 2-3 मिनटं काढून घेतलं आहे मसाल्याला. तर मसाला एकदम बारीक आपली पावडर झालेली आहे. बोटावर दाबून दाखल्यानंतरच कळते तुम्हाला, अजिबात चरचर लागत नाही, एकदम बारीक झालेली आहे, म्हणजे बोटाला चिटकून तुमचा मसाला राहतो, याचा अर्थ मसाला खूप छान बारीक झाला आहे. तर आपण मसाला बाजूला काढून ठेवतो. यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आठवण नाही राहिली, आपण दुसऱ्या भांड्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. मसाला टिकण्यासाठी एक टिप्स आहे तुमच्यासाठी, मसाला टिकण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे. मसाल्यापुरतं नाही घालायचं, थोडंसं घालायचं आहे, म्हणजे अर्ध्या चमच्याला कमी घालायचं आहे. ते मीठ याच्यासाठी घालायचं आहे, कारण आपण मसाला जर तुम्ही खूप मोठ्या वाट्याचा मसाला करून ठेवला हा, तर तुमचा मसाला जर टिकण्यासाठी ठेवायचा असेल तर तुम्हाला थोडंसं त्यामध्ये मीठ घालावं लागेल, म्हणजे तुमचे 1 ते 1.5 महिना मसाला एकदम चांगला टिकून जाईल. तर त्यासाठी आपण काय केलं, आणि हो, मसाला फ्रीजमध्येच ठेवा. फ्रीजमध्ये जर ठेवला तर जास्त दिवस टिकेल, 1.5 महिना काय 2 महिने, 2 ते 2.5 महिने तुमचा मसाला टिकेल. तर आपला मसाला पूर्ण बारीक करून झाला आहे. आता आपल्याला काय करायचं, कांदा जो आहे आपला थंडगार झालेला आहे, थंड झाल्यानंतरच आपल्याला मसाले काढायचे आहेत. परत लसूण पाकळ्या घेतल्यात मी 10 ते 12, कोथिंबीर घेतली आणि आल्याचा 1 इंच तुकडा घेतला आहे. याचं आपल्याला मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे. याने चव खूप छान येते मसाल्याला, जो आपला फ्लेवर असतो मसाल्याचा तो अगदी मस्त येतो आहे. म्हणजे काय म्हणतो ना आपण, थोडंसं काही ॲड केलं की त्याला कॉम्बिनेशन जमलं की मस्त मसाला होऊन जातो, तशी पद्धत आहे ही. तर ते सुद्धा आपलं वाटण करून झालं आहे. तर हे वाटण एकदम बारीक होण्यासाठी काय करायचं, आपण पहिला मसाला जो कोरडा मसाला काढून घेतला आहे त्यामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे. तर मिक्स करून घेताना काय करायचं, एकसारखं त्याला पूर्ण लावून घ्यायचं, म्हणजे कोरडा झाला पाहिजे. आणि आपण मिक्सरच्या भांड्यात डबल जेव्हा घालणार आहोत, म्हणजे एकजीव ज्यावेळेस करून घ्यायचं आहे त्यावेळेस तुमचा मसाला अगदी व्यवस्थित झाला पाहिजे. त्यासाठी मी इथे काय केलं आहे, परत मिक्सरचं भांडं तेच घेतलं आहे आणि त्यामध्ये मसाला घातला आहे. तर मसाला घालून घेताना मी तुम्हाला सांगितलं, मला आठवण राहिलेली नाही आहे, तर मसाला आपण थोडंसं मीठ घालून घेतलं आहे. तर इथे आपण एकदम बारीक मसाला झाला आहे, म्हणजे आपलं वाटण खूप छान झालं आहे. तर आपण हे काढून घेतलं आहे, पूर्ण मसाला काढलेला काढून घ्यायचा आणि राहिलेला मसाला काढून घेतो आहे आपण परत. तर तो सुद्धा मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आणि थोडंसं पूर्ण मसाल्याचं एवढंच मीठ टाकलेलं आहे मी, अर्ध्या चमच्याला कमी. आपण एकजीव करून घेणार आहोत नंतर, तर व्यवस्थित मी एकजीव करून घेतलं आहे. तर थोडंसं मीठ घालून आपण पूर्ण मसाला काढून घेतल्यानंतर तुमचा मसाला अजिबात खराब होणार नाही आणि मस्त होईल. तर आपण घातलेलं मीठ एकजीव करून घेणार आहोत आणि पूर्ण मसाल्याचे गोळेसुद्धा करून ठेवू शकता, किंवा असा मोकळा जरी म्हटलं. तुमच्याकडे चिनी मातीची भरणी जर असेल, तुमच्याकडे फ्रीज जर नसेल, चिनी मातीची भरणी असेल तर चिनी मातीच्या भरणी, तुम्ही छोट्याल्या भरण्या ज्या मिळतात त्या भरण्यामध्ये तुम्ही हा मसाला जर ठेवला तर तुमचा मसाला खूप छान टिकेल. शक्यतो प्लॅस्टिकच्या भरणीत किंवा चिनी मातीच्या भरणीत किंवा काचेच्या भरणीत तुम्ही ठेवू शकता, पण चिनी मातीच्या भरणीत जर ठेवला तर खरंच खूप छान राहील. फ्रीज नसेल तर, फ्रीज असेल तर तुम्ही स्टीलच्या डब्यात, कुठल्याही डब्यात तुम्ही फ्रीजमध्ये याला साठवून ठेवू शकता. तर मसाल्याचे आपले चांगले गोळे करून घेतलेत आपण, आणि मसाला रंगाला तुम्हाला वाटत असेल, ज्यावेळेस आपण भाजी बनवतो ना या मसाल्याची, त्याची ग्रेव्हीचा जो वास आहे, फ्लेवर, कोणी विचारलं तुम्हाला, अरे आज काय भाजी केली, तुम्ही कुठली भाजी करा, वांग्याची करा, बटाट्याची करा, मटकीची करा, कुठली भाजी करा, तुमची भाजी विचारणार म्हणजे विचारणारच, अशा पद्धतीचा मसाला झालेला आहे. तर आपण गोळा तोडून दाखवला आहे तुम्हाला मसाल्याचं, त्याचं टेक्स्चर बघा, मसाला बघा आणि मसाल्याचा फ्लेवरसुद्धा तुम्ही ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर अगदी मस्त मसाला झाला आहे. तर आता आपल्याला पुढचं काय करायचं आहे, मसाला साठवून ठेवायचा आहे. त्यासाठी जे आहे मी प्लॅस्टिकचा डब्बा घेतला आहे आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी. तर पूर्ण आपलं अर्ध्याच्यावर आपण मसाला आतमध्ये ठेवतो आहे, कारण आपल्या 3 ते 4 भाज्या होतात अजून.
तर इथे मसाला कुस्करून घेणार आहे मी. तर आपल्याला याची भाजीसुद्धा करायची. तर मसाला थोडासा फोडून घ्यायचा आहे आणि आपल्याला बाकीचा जो मसाला आहे त्याचं झाकण लावायचं आहे आणि आपल्याला फ्रीजमध्ये डबा ठेवून द्यायचा आहे किंवा वरती ठेवला तरी चालेल. तर याचं झाकण लावून आता आपण फ्रीजमध्ये जाऊ देणार आहोत आणि आता पुढची प्रोसिजर करायची. त्यासाठी तेच मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मसाला घातला आहे मी. त्यामध्ये मसाला घातल्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला काय करायचं, पेस्ट करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला मिक्सर भांडं भरवायचं नसेल, तुम्हाला उद्या भाजी करायची असेल या मसाल्याची, तर वाटीत पाणी घ्यायचं, मसाला मिक्स करायचा आणि ओला करून ठेवायचा आहे. मिक्सरमधून काढायची गरज पडणार नाही, पण आपण लगेच भाजी करणार आहोत म्हणून मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून मी मिक्स करून घेतलं आहे त्याला. तर 2 चमचे तेल घेतलं आहे मी, त्यामध्ये लसणाची पेस्ट घातली. आपण मसाल्यामध्ये अद्रक घातल्यामुळे मी इथे अद्रक घातलेली नाही. तुम्हाला अजून अद्रक आवडत असेल तर थोडीशी अद्रकसुद्धा घालू शकता. आपण चिकन करतो इथे. तर चांगला ब्राऊन झाला आहे आपला लसूण, त्यामध्ये आपण मसाला घालणार आहोत. गॅस मिडियम करायचा आहे. तर गॅस आपला मिडियम केल्यानंतर मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही म्हणाल मसाला खूप छान भाजून घेतला आहे तरी आपण परतवून घेतो आहे, पण तेलामध्ये परतल्यानंतर आणि तेलाचा रंग वरती आल्यानंतर जो मसाल्याचा फ्लेवर येतो तो अजून खूप छान येतो आहे. तर इथे मी काय केलं, कांदा लसूण मसाला घेतला आहे, 1 चमचा गरम मसाला घेतला आहे, 1 चमचा तुमच्या आवडीनुसार घाला. आणि तुम्हाला जर वाटलं कुठलाच बाहेरचा मसाला घालायचा नाही तर नाही घातला तरी चालेल, पण चिकन असल्यामुळे मी थोडासा मसाला घातलेला आहे. तर लाल मिरची पावडरसुद्धा घातली, कारण मसाल्याच्या क्वांटिटीनुसार आपला लाल मिरची पावडर आहे, भाजीच्या क्वांटिटीनुसार नाही आहे. तर त्यासाठी मी थोडंसं भाजीच्या आकाराने इथे लाल मिरची पावडर घातली. तर कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे 1 चमचा, कारण त्यानं रंगसुद्धा भाजीला खूप छान येतो आहे. कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालून आपल्याला मसाला परत फ्राय करून घ्यायचा आहे. तर चिकनचं जे सूप आहे ते घातलं आहे मी त्यामध्ये. तर व्यवस्थित आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण जे चिकन करून घेतलं आहे, उकडून घेतलं आहे मी कुकरमध्ये, त्याला शिट्ट्या लावून घेतल्यात 2. चिकन आहे त्याच्यामध्ये थोडीशी अद्रक, मीठ आणि हळद घालून उकडून घेतलं आणि थोडंसं तेजपानसुद्धा घातलं होतं. तर आपलं चिकन घालून झाल्यानंतर मसाल्यात एकसारखं आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करून झाल्यानंतर आपला ऑलरेडी मसाला खूप छान फ्राय झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची. कोथिंबीर घालून घेतली की मंद आचेवर आपल्याला 1 ते 1.5 मिनटं त्याला चटचटीत होऊ द्यायचं आहे. तर इथे आपलं चिकन अगोदर शिजलेलं आहे, त्याला जास्त शिजवण्याची गरज नाही आणि मसालासुद्धा खूप छान फ्राय झालेला आहे. तर मसाल्याचा रंग आणि जो फ्लेवर आहे तो खरंच खूप छान आहे. आणि आपलं सूप जे आहे, चिकनचं जे सूप आहे ते घालायचं आहे आणि आकाराने पाणीसुद्धा घालायचं आहे. तर इथे ग्रेव्हीसुद्धा तुम्ही बघू शकता, मसाल्याची ग्रेव्हीसुद्धा खूप छान झालेली आहे, अजिबात पातळ होत नाही. आपण खूप काही साहित्य घातलेलं नाही त्यामध्ये, जो मसाला आहे तोच आपण घेतलेला आहे. तर अगदी 4 ते 5 माणसाची भाजी झालेली आहे. तर मस्त भाजी आली, त्याच्यावरती झाकण येऊ द्यायचं आणि उकळी येऊ द्यायची. खळखळून उकळी आली की तुमची भाजी इथे रेडी झालेली आहे. ना सोपा स्वयंपाक, तुम्हालाही करायला सोपी जाईल आणि खरंच खूप सोपी आहे. तर आपण चिकनमध्ये मी मीठ घातलेलं होतं, त्यामुळे ते शिजवतानाच मीठ घातलेलं असल्यामुळे मी आपल्या भाजीमध्ये मीठ घातलेलं नाही आहे. तर भाजीची ग्रेव्ही आणि भाजी खरंच खूप छान झालेली आहे आणि मसालासुद्धा खूप छान झालेला आहे. तर ही मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा मसाला आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.